आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणी काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? नाही म्हणजे हिचं अचानक बदलणं, स्वानंदीवर खोटं प्रेम करणं, हिच्या स्वभावात जे काय चाललंय मला खटकत होतं. पण ही कशाला तिचा जीव घेईल? बहीण आहे तिची. हो मॅडम, ही बघा ना मॅडम कसे आरोप करतायत माझ्यावर. मी हे करणं शक्य तरी आहे का? मला सांग, सुजित सोबत स्वानंदी गेली तेव्हाच कसा ऍक्सिडेंट झाला त्यांचा? हॉस्टेलच्या वर्धापन दिनाला स्टेजवर गोट्या कोणी फेकल्या? कशा पडल्या स्वानंदी? मला स्ट्रॉंगली फिलिंग आहे मॅडम, आज स्वानंदीची जी अवस्था त्याला कारणीभूत ही मुलगी आहे. हो मणी सर, काय बोलताय तुम्ही? मी स्वप्नातही हे करणं शक्य नाहीये. आणि पुरावे नसताना असे खोटे नाटे आरोप करू नका माझ्यावर. आता मला कळतंय तुम्ही हे सगळं का करताय. मी तुम्हाला माझं तुमच्यावर प्रेम आहे सांगितलं म्हणून तुम्ही असं करताय ना? माझं चुकलं. मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगायला नको होतं. माझं चुकलं. ही वेळ आणि ही जागा नाहीये हे सगळं बोलण्यासाठी, कळलं ना? आणि तू हिच्यावर जे आरोप लावतेस तुझ्याकडे काही पुरावा आहे का? एक्सक्यूज मी, प्लीज या चर्चा नंतर करा. पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. नाहीतर पेशंट कोमात जायचा धोका आहे. मॅडम प्लीज, मी केबिन मध्ये आहे. चला डॉक्टर, मी सही करते. आणि तसं पण मी रक्ताची बहीण आहे तिची. या सगळ्यांच्या वाहल्या काळजीपेक्षा ना माझं दुःख लई जास्त आहे. माझ्या बहिणीचं लेकरू सेफ राहिलं पाहिजे डॉक्टर. तुम्ही चला लवकर. नाही डॉक्टर, तुम्ही यांची हे बघा, पेशंटच्या रक्ताचे नातेवाईक ह्या आहेत. अहो पण मला यांच्या सह्या घ्याव्या लागतील. मॅडम प्लीज या. चला डॉक्टर. आणि हो, तुम्ही इथे थांबू नका, अलाउड नाही आहे ते. तुम्ही तिथे वेटिंग रूम मध्ये थांबा. चला मॅडम. काय चालू आहे सगळं इथे? हा काहीतरी वेगळाच तमाशा चालू आहे. एकदा काय तो हा घोळ निस्तारू देत, मग मी माझा वार करेन. हे सगळं नीट वाचा. पेशंटच्या कंडिशन मध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि इंटरनल इंजुरीमुळे ब्लड लॉस झालेला आहे. जर प्रेग्नन्सी कंटिन्यू केली तर आईच्या जीवाला धोका आहे. पेशंट कोमातही जाऊ शकतो आणि अशा प्रकारे जगवलेलं जन्मलेलं बाळ काही न्यून घेऊन जन्माला येऊ शकतं. ते नॉर्मल असेलच हे खात्रीने सांगू शकत नाही. हे सगळं फार रेअर केसमध्ये होतं. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण फिटस अजून नाजूक अवस्थेत आहे. काय फिट म्हणजे? फिटस म्हणजे गर्भ अजून प्राथमिक अवस्थेत आहे. त्याला बाळ नाही म्हणता येणार. बाळ नाही म्हणता येणार म्हणजे डॉक्टर? अहो काही पण म्हणलं तरी ते बाळच आहे ना. एका आईसाठी तिचा जीव गेला तरी तिच्या बाळाचा जीव लई महत्वाचा असतो डॉक्टर. माझ्या बहिणीचा तर तिच्या बाळात लई जीव होता. ती मला म्हणलेली काही झालं तरी तिचं बाळ वाचलं पाहिजे. तुम्ही प्लीज बाळाला वाचवा डॉक्टर, बाळाला वाचवा. हो, यात खूप रिस्क आहे. पेशंट कोमात जाऊ शकतं आणि अशा अवस्थेत प्रेग्नन्सी कंटिन्यू करणं धोकादायक आहे.
माझ्या आयुष्याची वाट लावलीस ना तू. आता तुझ्या जीवाची दोरी माझ्या हातात आहे बघ. माझ्या एका सईनं तू नुसती श्वास घेण्यापुरती जिवंत राहशील. आणि तशा अवस्थेत असलीस काय आणि नसलीस काय. म्हणे तुला खरंच असं वाटतंय की कार्तिकीने स्वानंदीचा जीव घेण्यासाठी हे सगळं केलं? असं असेल तर आपल्याला स्वानंदीसाठी काहीतरी करावं लागणार. तिला आपली गरज आहे. काय करणार मॅडम, आपल्या हात नियमाने बांधलेत. माझ्या हातात असं राहता त्यांना मरणाच्या दारातूनही बाहेर काढलं असतं. नाही, असं बोलून नाही चालणार. आपल्याला स्वानंदीसाठी काहीतरी करायला हवं. मॅडम मी आलोच. अरे साहेब, मणी बोलतोय. हा मणी बोल. सिटी हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखीचं आहे का? सिटी हॉस्पिटल? का बरं, काय झालं? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे साहेब. स्वानंदी तिचं काय? ते त्यांना आम्ही इथे घेऊन आलोय. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. जगण्या मरण्याचा प्रश्न आहे साहेब. आणि जो त्यांचा जीव वाचू शकतो, जी व्यक्ती जीव वाचू शकते तीच त्यांच्या जीवावर उठली आहे. साहेब मला मदत हवी आहे. इथे आता कोणी तुमचं ओळखीचं आहे का? जी व्यक्ती त्या नातेवाईकाला त्या कन्सेंट फॉर्मवर सही करू देणार नाही आणि त्याऐवजी आमची कोणाची सही घेईल. काय झालंय ते मला नीट सांग, म्हणजे नेमकी काय मदत करायची आहे हे मला समजेल. काय हे बघ, स्वानंदी क्रिटिकल आहे हे मला समजलं, पण काय झालंय काय? साहेब हॉस्टेलमध्ये अक्षय तृतीयेचा कार्यक्रम होता आणि मुलींनी सेलिब्रेट करायचं ठरवलं तर एक झोपाळा मागवला होता आणि झोका खेळताना अचानक स्वानंदी पडल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलमध्ये आलो तर डॉक्टर म्हणतात की त्या कन्सेंट पेपरवर सही करावी लागेल. आणि साहेब माझं गट फिलिंग सांगतंय त्यांची बहीणच त्यांच्या जीवावर उठली आहे. आता शहानिशा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. स्वानंदीचा जीव महत्वाचा आहे. काही करून स्वानंदीच्या बहिणीकडे जो हक्क आहे कन्सर्न फॉर्मवर सही करण्याचा तो तिच्याकडून हिरावून घ्यायचा आणि आमच्यापैकी कोणाची तरी सही तिथे करायला हवी. आहे कोणी ओळखीचं? हे बघ मणी, तू काळजी करू नकोस. आपल्या प्रथमेशच्या दाजींचं हॉस्पिटल आहे. मी तुझं काम करतो. स्वानंदीला काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. थँक्यू सो मच. मी तुमचे हे सुद्धा उपकार कधीच विसरणार नाही साहेब. थँक्यू सो मच. अरे बाप म्हणून मी माझं कर्तव्य करतोय तर मुलांनी थँक्यू म्हणायचं नसतं रे. बरे बघ, तू स्वतःची काळजी घे आणि स्वानंदीच्या तब्येतीबद्दल मला अपडेट करत राहा. हो मी देतो. साहेब तुम्हाला कल्पना नाही आता तुम्ही माझी केवढी मोठी मदत करताय. साहेब मी तुम्हाला वचन देतो, भविष्यात तुम्ही मला काही मागितलं तर मी एक सेकंदाचाही विचार न करता देईन. साहेब हे ऋण मी कधीच विसरणार नाही तुमचं. अरे पुढचं पुढे बघू मणी. आता हे सगळं बोलण्यामध्ये वेळ घालवायला नको. मला एक फोन करू दे. मणी काळजी करू नकोस. तुझं काम झालंच म्हणून समज. हो प्लीज येस थँक्यू. डॉक्टर, माझ्या बहिणीची हीच इच्छा होती की तिचं बाळ जगलं पाहिजे. तिने मला स्पष्टच सांगितलेलं की उद्या जर तिचं काही बरं वाईट झालं तर तायडे माझ्या बाळाची पूर्ण जबाबदारी तू घे. ते म्हणतात ना, माय बरोबर मावशी जगू. आर यू शुअर तुम्हाला बाळाला वाचवायचंय? पेशंट कोमात जायची रिस्क घेऊन? हो, हा निर्णय घेताना मला पण लय दुःख होते डॉक्टर, पण मी तरी काय करू? माझ्या बहिणीची हीच इच्छा होती. आज जर बाळाला न वाचवता मी हिला वाचवायचा निर्णय घेतला आणि हिनं उद्या मला जाब विचारलं तर माझ्याकडे काय उत्तर असणार आहे डॉक्टर? ती कशावरनं कोमातनं बाहेर येणार नाही. ती येऊ पण शकते ना. हे बघा, आमच्या क्षेत्रामध्ये चमत्कार होतात
पण कधी कधी खात्रीने काहीच सांगू शकत नाही. हॅलो सर. हा बोला. आज तुम्ही कसा काय फोन केलात? काही काम आहे का? काम जरा अर्जंट आणि सिरियस आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. डॉक्टर साहेब, आता तुमच्या समोर एक मुलगी बसलेली आहे. स्वानंदी देसाई या तुमच्या पेशंटची ती सख्खी बहीण आहे. तिला स्वानंदी विषयी खूप काळजी वाटते म्हणून ती तुम्हाला सांगत असेल, खूप रडत असेल. ती जे काही तुम्हाला सांगते ना ते सगळं खोटं आहे. कुठलाही निर्णय घेण्याची अथॉरिटी तुम्ही तिला देऊ नका. स्वानंदी अत्यंत हुशार आणि ब्राईट मुलगी आहे. तिचं वाचणं खूप गरजेचं आहे. राहिला प्रश्न कन्सेंट फॉर्मचा, बाहेर माझा एक माणूस आहे, माझा राजकीय वारसदार, माझा राईट हँडच म्हणा, मणी. तो तुम्हाला या बाबतीतला योग्य निर्णय सांगेल. पण तुम्ही त्या मुलीला सही करायला देऊ नका. ओके? ओके सर. थँक्यू डॉक्टर. सर करू कसंही, बाळाचा जीव लय महत्वाचा आहे. हो उगाच एका सहीमुळे उशीर नको व्हायला. सॉरी, आम्ही तुमच्याकडून तुमची सही नाही घेऊ शकत. सही नाही करू शकत म्हणजे? हो, पेशंटची सख्खी बहीण आहे मी, तिची एकुलती एक नातेवाईक. आणि मी सही नाही करणार तर मग कोण करणार? हे बघा डॉक्टर, माझ्या बहिणीच्या बाळाला जर काही झालं ना तर याद राखा, द्या तो फॉर्म इकडे द्या, मला सही करू द्या. हे बघा मॅडम, तुम्ही यावर सही नाही करू शकत. बराच वेळ झाला मी साहेबांना फोनही केला होता. काहीतरी करतो बोलले होते ते, पण अजून काही घडलं नाहीये. तुम्ही मिस्टर मणी का? हो मीच. अच्छा, चला केबिन मध्ये आणि कन्सर्न फॉर्मवर सही करा. मी करायची? हो. डॉक्टर तुम्ही असं नाही करू शकत. स्वानंदी माझी सख्खी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी निर्णय नाही घेणार तर कोण घेणार? आणि कायदा कानून मला पण माहितीये डॉक्टर. तुम्ही हे जे काही करताय ना, कायद्याच्या बाहेरचं आहे हे. एकदा तरी स्वानंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहशील असं वाटलं होतं मला, पण नाही. तुला पश्चाताप झाला म्हणून तू आलीस, तेव्हा सुद्धा माझा तुझ्यावर विश्वास नव्हता. पण स्वानंदीच्या सांगण्यावरनं मी तुला हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिली. परत तिचा घात केलास तू. ताबडतोब इथून निघून जा, आत्ताच्या आत्ता. त्याचे परिणाम खूप वाईट होतील. अहो मॅडम, मी असं काय जगा वेगळं वागले आहे आणि तुम्ही का माझ्यावर असे बोलते चालते आरोप करताय? हे बघा, तुमच्या सगळ्यांपेक्षा ना माझं दुःख खूप मोठं आहे. इथं माझी सख्खी बहीण, तिच्या शेवटच्या घटका मोजते आणि तुम्ही चुप. आनंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास म्हणून मी तुला पोलिसात देऊ शकते, कळलं? आणि स्वानंदीला काही झालं तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला मी शोधून काढेन. आणि मग मी तू, कळलं? निघ. मिस्टर मणी प्लीज चला. हो मॅम, मी आलोच. हा फॉर्म घ्या, यावर सही करा. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय, पण असं वाटतं की प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू करावी लागेल. आय नो सर, हा खूप टफ डिसिजन आहे, पण तुम्ही लवकरात लवकर विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण पेशंटची कंडिशन ऑलरेडी. विचार करण्याचा काय सवालच नाही, निर्णय खूप सोपा आहे.
स्वानंदी, अहो आता 20 दिवस झाले ना आईला जाऊ. सावरा ना आता स्वतःला. ते बघा, आपण कितीही विचार केला तरी गेलेला व्यक्ती परत येऊ शकतो का? आणि गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत पुढत बसायचं की त्या आठवणी घेऊन पुढे चालायचं, हा आपला चॉईस आहे की नाही? तुमचं बरोबर आहे मणी सर, पण आपल्या आयुष्यातली जेव्हा एखादी व्यक्ती निघून जाते ना, तेव्हा ते दुःख पचवणं लय कठीण असतं. आणि जर का ती तुमची आई असेल ना, आता कुठं गावाकडे झालेला प्रकार विसरायला लागले होते. आई इथं माझ्या जवळ आलेली. मला वाटलेलं आता सगळं ठीक होईल. माझी ताईडी कधी ना कधी मला माफ करल. भैया जिथं कुठं असेल तिथनं आमच्या जवळ परत येईल. खूप मोठं स्वप्न बघितलं का हो मी? कुणाची नजर लागली काय माहिती, पण मणी सर, मला काय वाटतंय, माझ्या आईवर जो हल्ला झाला ना, तो चुकून तिच्यावर झाला. खरं टार्गेट तर मीच होते. कुणीतरी आहे ज्यांना मला मारून टाकायचंय. अहो नाही, असं काहीही नाहीये. झाला तो फक्त एक अपघात होता. हे बघा, तुम्ही नको तो विचार करताय. नाही मणी सर, कोणीतरी असं आहे ज्याला मला मारायचंय. पण खरंच असं असेल का हो मणी सर? आणि असं असेल तर कुणाला मला का मारायचं असेल? मी कुणाचं काय वाईट केलंय? तेच म्हणतोय मी. तुम्ही कधीच कोणासोबत वाईट वागला नाही, मग का मारेल तुम्हाला कोणी? स्वानंदी, हे सगळे तुमचे मनाचे खेळ आहेत. गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत तुमच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या घटना घडल्या, त्याच्यामुळे तुम्ही असा अति विचार करताय, जो की चुकीचा आहे. मला मारण्याचा त्यांचा हा डाव फसला असेल, पण कुणास ठाऊक पुढे जाऊन ते सक्सेसफुल होतील. आणि उद्या जर का ते हे सगळं करण्यात सक्सेसफुल झाले, तरी माझं बाळ जन्माला आलं पाहिजे, ते जगलं पाहिजे. मणी सर, समजा उद्या तुम्हाला मी किंवा माझं बाळ ह्यापैकी एकाला निवडायची वेळ आली, तर तुम्ही माझ्या बाळाला निवडाल. वचन द्या. काय झालं सर? हो, आपल्याला लवकरात लवकर हालचाल करावी लागेल. पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे. सॉरी, मी तुम्हाला वचन नाही देऊ शकत. मुळात मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत. जगात तुमच्यापेक्षा कुठलीच व्यक्ती माझ्यासाठी महत्वाची नाहीये स्वानंदी. तुमचं बाळही नाही. मी समजू शकतो तुम्ही त्या होणाऱ्या बाळाच्या आई आहात. तुमच्यासाठी ते बाळ महत्वाचं आहे, पण एका जीवाच्या बदल्यात दुसरा जीव, मुळात हा चॉईस चुकीचा आहे. आणि देव ना करो की भविष्यात अशी परिस्थिती हो की तुम्ही किंवा तुमचं बाळ, त्यावेळी मी तुमचं बाळ नाही वाचवणार. सॉरी. डॉक्टर, काही झालं तरी स्वानंदीचा जीव वाचायला हवा. वाईज डिसिजन. या. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? सह्या केल्यास ना तू? स्वानंदीची कंडिशन बरी आहे ना? अजूनही क्रिटिकल कंडिशन आहे. डॉक्टर म्हणाले लगेच
ऑपरेट करावं लागेल, सर्जरी करावी लागेल आणि आणि काय म्हणी? आणि या सर्जरी दरम्यान प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येणार नाही. त्याच संदर्भातला निर्णय आणि परवानगीबद्दल तो फॉर्म होता. सह्या केल्यास? अर्थात केलंय मॅडम, कारण आता आपल्याला स्वानंदी महत्वाची, बरोबर आहे की नाही? उद्या त्यांना हे कळल्यानंतर माझ्या निर्णयाचा त्यांना राग येईल, पण मला असं वाटतं आता मी हा जो निर्णय घेतला तो योग्य केलंस तू. आणि आपण आतापासून कशाला हातपाय गाळायचे? अरे आपण हिंमत नाही हारायची. नाही काय माहित, कदाचित त्याला आपली दया येईल आणि तो आपल्या मदतीला येईल. आणि स्वानंदीला आणि बाळाला आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ.